तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील चौक परिसरात 7 सप्टेंबरच्या दुपारी 3 वाजल्यानंतर थरारक घटना घडली। येळगाव येथील शेतकरी राजू भीमराव काकडे वय 40 वर्ष यांनी थेट BSNLच्या उंच टॉवरवर चढून प्रशासनाला धक्का दिला। काकडे यांची 2 एकर शेती येळगाव धरणाच्या भिंतीखालील बुडीत क्षेत्रात आहे। मात्र बुलढाणा नगरपालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता या शेतामध्ये सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे। यामुळे संतप्त झालेल्या काकडे यांनी आत्महत्येच्या इशाऱ्यासह टॉवरच्या शिखरावर आसनस्थ होण्याचा मार्ग अवलंबला। ही घटना समजताच परिसरातील नागरिकांची यावेळी प्रचंड गर्दी जमा झाली होती। यामुळे काही वेळेसाठी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती, तर टॉवर खाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काकडे यांनी स्वतःच फोन करून गावकऱ्यांना माहिती दिली। प्रशासनाने जबरदस्तीने सौंदर्यीकरण तात्काळ थांबावे, अन्यथा आत्मत्यागाची वेळ येईल असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला असून प्रशासनाने त्याची समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी या निमित्ताने नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। मी गोपाल काकडे, येळगाव राहणारा, आणि जो टावरवर चढलेला आहे तो माझा भाऊ आहे। नगरपालिकेने जी धरणाखालची शेती जी घेतलेली आहे तिथे गार्डन बनवून राहिलं, जी उरेल जमीन जी आहे ती घेऊ नये म्हणून तो टावरवर चढला। त्याचं म्हणणं आहे की ती घेऊ नका, नाही तर मी जीव देतो, म्हणून तो वर टावरवर चढेल आहे। या संदर्भात त्यांनी प्रशासनाने काही पत्रव्यवहार केला नाही, काहीच केलं नाही। ते आज वावरात जायला होता तिकडे, पण तिकडे गड्डे खणणं चालू आहे, तर त्याच्यामुळे तो डायरेक्ट इकडे आला आणि वर चढला। आम्हाला कोणालाच माहित नव्हतं। आपण प्रशासनाला सूचना दिली का याबाबत? नाही, आता काही दिले नाही। किती एकर शेत आहे? शेत तर पूर्ण आहे 25-30 एकर पूर्ण शेतकऱ्याचं। यांचं शेत किती आहे? याचं 2 एकर शेत आहे। नाही, नाही, त्याचा मोबदला भेटलेला आहे ना तुम्हाला? हा तो पहिला भेटलेला आहे।